कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। भाजपामध्ये असणाऱ्या राजेश लाड यांनी अचानक काही दिवसांपूर्वी पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर अवघ्या 2 दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला। सुरेश लाड यांनी 2 वर्षांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला आणि त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते आणि अर्थातच राजेश लाड यांनी सुद्धा भाजपाचं कमळ हाती घेतलं। आता माजी आमदार आणि राजकीय अनुभव असणारे सुरेश लाड भाजपात आले म्हणजे भाजपाला कर्जतमध्ये अच्छे दिन येणार असं वाटत होतं। पण भाजपाचे नेते कितीही नकार देत असले तरी पक्षामधली अंतर्गत गटबाजी ही कर्जतमध्ये उघड आहे। भाजपामध्ये अनेक गोष्टींचा अडथळा आल्यानंतर अखेर राजेश लाड यांनी पक्ष सोडण्याचं ठरवलं। सत्तेतला पक्ष असून सुद्धा पक्ष संघटना वाढत नाहीये, पक्षश्रेष्ठी स्थानिक कार्यकर्त्यांना न्याय देत नाहीत असं म्हणत राजेश लाड यांनी भाजपामधून काढता पाय घेतला। मुळात सुरेश भाऊ म्हणतील ती पूर्व दिशा असं आयुष्यभर मानत राजकारणामध्ये सक्रिय असणारे राजेश लाड अचानक पक्ष सोडून राष्ट्रवादीमध्ये कसे गेले याचं कोडं सर्वांनाच पडलं। सुरेश लाड यांच्या परवानगीशिवाय किंवा भाऊंना विचारल्याशिवाय राजेश लाड हे कोणतंही राजकीय पाऊल उचलत नाहीत हे सुद्धा जग जाहीर आहे। मग अचानक राजेश लाड यांचं भाजपा सोडून राष्ट्रवादीमध्ये जाणं हे सुरेश लाड यांच्या सांगण्यानुसार झालं असेल का? किंवा आता सुरेश लाड यांना न विचारताच भविष्यातल्या राजकीय वाटचालीसाठी राजेश लाड यांनी स्वतःहूनच हा निर्णय घेतलाय? राजेश लाड यांना राष्ट्रवादीमध्ये पाठवून सुरेश लाड काहीतरी नवा राजकीय डाव टाकण्याच्या तयारीत आहेत का? असे अनेक प्रश्न राजेश लाड यांच्या पक्षप्रवेशानं उपस्थित केलेत। भाऊंनी मला खूप जीव लावलाय, लहानाचं मोठं केलंय असं म्हणत राजेश लाड हे अनेकदा भावनिक होऊन सुरेश लाड यांच्याविषयी सांगत असतात। मग आता सुरेश लाड यांना भाजपामध्ये साथ द्यायची सोडून राजेश लाड यांनी राष्ट्रवादीमध्ये केलेला पक्षप्रवेश हा सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा होता। विधानसभा निवडणुकांच्या आधी सुरेश लाड आणि सुधाकर घारे यांच्यातलं राजकीय युद्ध सुद्धा पेटलं होतं। सुरेश लाड यांच्यावर होणाऱ्या टीका मोडून काढत राजेश लाड यांनी सुधाकर घारे यांच्यावर सुद्धा अनेक आरोप केलेले होते। नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली, परंतु आपल्या मनामध्ये एक राजकीय महत्त्वाकांक्षा निर्माण झाली आणि आपण 2014च्या त्या निवडणुकीत माझ्या शिफारसीनं तुम्हाला तालुका युवकचं राष्ट्रवादीचं अध्यक्षपद माझ्या शिफारसीने भावनी दिलं। आपल्या अदृश्य शक्तीला त्यावेळेस आपलं नाव पत्ता पण माहीत नसेल, त्यावेळेस आपण खिचगणित पण नव्हता। सुधाकर घारे यांनी सुद्धा राजेश लाड यांच्या प्रत्येक टीकेला पलटवार केला होता। सुधाकर घारेंना राजकारणामध्ये सुरेश भाऊंनी पुढे आणलं असं म्हणत राजेश लाड यांनी छातीठोकपणे राजकारण तापवलं होतं। पण आज त्याच सुधाकर घारेंचा आधार घेऊन राजेश लाड यांना नवीन राजकीय सुरुवात करावी लागते। सुधाकर घारे यांनी त्यांचं राजकीय अस्तित्व आता पुन्हा एकदा सिद्ध केलंय। सुरेश लाड आणि सुनील तटकरे यांच्यामधली सध्याची नाराजगी जग जाहीर आहे, पण कोणे एकेकाळी सुरेश लाड आणि सुनील तटकरे यांच्या मैत्रीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात असायची। आता त्याच मैत्रीला जिवंत करण्यासाठी सुरेश लाड यांनी राजेश लाड यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं राजकीय डाव टाकलेला दिसतोय आणि तो सुद्धा फ्रेंडशिप डेच्या दिवशी। भाजपानं आपल्याला विश्वास ठेवून नगरपालिकेत नगराध्यक्ष पदाचं तिकीट दिलं। आता भाजपा सोडून दुसऱ्या पक्षात जाणं योग्य ठरणार नाही आणि कार्यकर्ते सुद्धा नाराज होऊ शकतात असा विचार करून सुरेश लाड यांनी राजेश लाड यांना पक्षप्रवेशाचा ग्रीन सिग्नल दिला असावा। राजेश लाड राष्ट्रवादीमध्ये सक्रिय झाल्यानंतर त्यांच्या माध्यमातून सुनील तटकरे यांच्या गाठीभेटी सुरू होतील। म्हणजे उद्या सुनील तटकरे जरी लाडांच्या बंगल्यावर दिसले तरी ते राजेश लाड यांना भेटायला आलेत असा साधा युक्तिवाद सुरेश लाड मांडू शकतात। राजेश लाड यांच्या माध्यमातून जुन्या मित्रांची म्हणजेच सुरेश लाड आणि सुनील तटकरेंची आता पुन्हा एकदा हात मिळवणी होताना दिसेल।
2029चं विधानसभेचं टार्गेट ठेवून काहीतरी मोठा डाव आत्तापासूनच शिजताना दिसतोय. सुरेश लाड हे हट्टी आहेत असा उल्लेख सुनील तटकरे यांनी जाणून बुजून केलाय. राग रुसवा सोडा, आपली मैत्री मोठी आहे असा ग्रीन सिग्नल सुनील तटकरेंकडून आलेला दिसतोय. सध्या सुधाकर घारे हे तटकरेंच्या सोबत दिसत असले तरी घारेंपेक्षा लाड कुटुंबीय हे तटकरेंच्या जास्त जवळ आहेत हे विसरून चालणार नाही. आपल्या अदृश्य शक्तीला त्यावेळेस आपलं नाव पत्ता पण माहीत नसेल, त्यावेळेस आपण खिचडीत पण नव्हता. सुरेश लाड हे रोजच्या राजकारणात सक्रिय नसले तरी ते मातब्बर राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे सुरेश लाड हे राजकारण कधी फिरवतील याचा काही नेम नसतो. आता हा पक्षप्रवेश राजेश लाड यांनी केलेला असला तरी त्यांचे गुरु कोण हे वेगळं सांगायची गरजच नाही. खरं तर राजकारणामध्ये कोणी कोणाचा मित्र नसतो आणि कोणी कोणाचा शत्रू नसतो हे पुन्हा एकदा ठळकपणे दिसून आलं. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नेत्यांसाठी कोणाशी राजकारणावरून भांडू नये एवढं मात्र करावं. बाकी राजेश लाड यांच्या पक्षप्रवेशाबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की कळवा. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो, कोणी कोणाचा शत्रू नसतो. तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा. कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.